नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात। आम्ही पण एकदम मजेत आहोत आणि माफी मागते की मी एवढे दिवस व्हिडिओ नाही टाकू शकले, कारण माझ्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता। त्यामुळे मला व्हिडिओ काही शूट करता नाही आला, पण म्हटलं चला कधी ना कधी तरी आपल्याला सुरुवात करायचीच आहे। तर ॲक्च्युली आज माझ्या मैत्रिणींनी प्लॅन बनवला होता की आपण आज जरा कुठेतरी बाहेर जाऊया, म्हणजे थोडंसं फ्रेश वगैरे वाटेल। तर आज आम्ही निघालो होतो मराठी पिक्चर बघण्यासाठी। तो कुठला पिक्चर आहे, काय आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, इकडे आम्ही पोहोचलो होतो थिएटरला। हे थिएटर अगोदर एवढं म्हणजे व्यवस्थित नव्हतं, पण आता त्यांनी इतकं छान इंटिरियर केलं आहे त्याचं की ते वाटतच नाही की हे कांदिवलीचं थिएटर आहे। खरंच खूप खूप म्हणजे खूपच त्यांनी मस्त, बघा किती सुंदर व्ह्यू आहे। इतकं छान त्यांनी थिएटर बनवलं होतं ना, बघून मी एवढी खुश झाली ना, खूपच। आम्ही इकडे एंट्री केली आणि इकडे बघा सुलभा आहे, विद्यांक, मीनाक्षी, सचिन भाऊ, आमची सगळी मुलं, आणि हे पण ऑफिसमधून आले होते आणि या साईडला मी। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो थिएटरमध्ये। आणि थिएटरमध्ये बघा, जसं आम्ही थिएटरमध्ये पोहोचलो, यांची इथे मस्ती बघा कशी चालू। इकडे 4 खुर्च्या होत्या, तर ह्यांचं म्हणणं असं होतं की चला आपण इकडे संगीत खुर्ची खेळूया। म्हटलं, ते नितीन बोलतो अरे संगीत खुर्चीला 3च चेअर लागतील। म्हटलं अरे मी उभी आहे ना, इकडे 4 खुर्च्या आहेत, 5 मेंबर आहेत, तर आपण इथे आरामशीर संगीत खुर्ची खेळू शकतो। तर अशा प्रकारे इथे धमाल मस्ती करत करत मुलांची पण इकडे बघा फोटोशूट चालू होतं। विद्यांक, ध्रुवी, श्राऊ, अर्णव यांचं तिकडे फोटोशूट चालू होतं। आणि ही सुलभा म्हणजे मस्ती, सुलभा असली का मस्तीच असणार। आणि इकडे बघा व्ह्यू किती भारी होता। आणि इकडे मी मीनाक्षी आणि सुलभाला दाखवत होते की हे वरती बघा किती सुंदर दिसतंय। असं करत करत मग आम्ही पोहोचलो थिएटरच्या आत। आम्ही अशा प्रकारे पूर्ण मॉल भर फिरतोय। किती वाजता येणार आहे? किती वाजता येणार आहे तो पिक्चर? बाय पण भारी देवा, बाय पण भारी। अगं बाई नाही, अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई, असं आहे ते। जनता माफ नहीं करेगी। अगं ए नको घेऊ आता मीनाक्षी, पिक्चर अजून बघायला सुरुवात नाही केलं। हां, आणि ही बाई इथे डायरेक्ट मेनू कार्ड घेऊन आली। सांगा हे योग्य आहे का? मॉन्स्टर खाऊ नये, लेकरांना घाबरावं। रेड बुल पण कॅन, ते सगळं सोड, आपली VIP जाऊन बसली बघ। सो गाईज, आमचे VIP सध्या इथे आलेले, इथे बसून आहेत। कसं वाटते तुम्हाला एवढ्या छान थिएटरमध्ये येऊन? मस्त वाटतं, असं खूप भारी वाटतंय। हो की नाही? आमची अर्धी मंडळी आतमध्ये जाऊन बसली, बाकीचे दोघे तिकडे गेलेत आणि आम्ही इथे आहोत। ए उभी राहा म्हणते। हां अगो, पण तुम्ही तिथे का फोटो काढताय? काढना अगं नाही, जो पिक्चर बघायला आलो त्या पोस्टरच्या बाजूला फोटो काढतात। हे बघा, हे लोक बघा, कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? दोघी फोटो काढण्यासाठी कुठे उभे आहेत बघा। ते तिथे फक्त तुम्हाला डिस्प्ले आहे की थिएटर आतमध्ये असं आहे। हा, मुलं गेली। आणि माझा नवरा माझ्या सोबत भाऊ सचिन भाऊ फोटो काढा। अगं सुलभा तू बाजूला हो। तर आता आम्ही थिएटरमध्ये आलोय मला उचलून टाक। आणि ही लोक, यांची सीट कुठे आहेत आणि ही लोक कुठे बसलेत बघा। हे बघा, बोल ना पागल, तू लागला। अरे पण आपल्या सीटवर बसणं जाऊन नाही, झोपून बघ। लोकांच्या सीटवर बस। नॅशनल अँथम उठा। मध्यांतर म्हणजेच शाळेची मधली सुट्टी। इथे मस्तपैकी आम्ही फोटो वगैरे काढले आणि पुढील पिक्चर बघण्यासाठी आतमध्ये गेलो। आणि मला पिक्चरचा शेवट खूप आवडला, त्यामुळे मी इथे थोडंसं रेकॉर्ड केलं, प्लीज ते बघा। 1 hour later. गाईज, पिक्चर संपलेला आहे आणि आम्ही आलो आहोत तिकडे जेवायला। इकडे बसली आहे बच्चा पार्टी, हे सगळे बच्चा पार्टी इकडे बसली आहे आणि आम्ही चौघं इकडे बसलोय, त्यात तिकडे गेलेत। बसा।
गजब बेइज्जती है. तिच्या बाजूला अय्या हिला जागाच नाही उरली. Shit. इथे आपण एक चेअर टाकायला सांगू. रस्ता बंद आहे. हा रस्त्यात कुठे व्हेजवाले कोण आहेत? चालेल ग, काय नाही होत. शनिवार संपला नाही हो. तुम्ही व्हेज आहे ना? बसते तुमच्या बाजूला. पण व्हेज आहे. तुम्ही व्हेज ना? आम्ही काही हो बसते तुमच्या बाजूला आहे ना? त्याला कुठे बाहेर जायचं नाही. थोडे तुम्ही तिकडे सरका. सुरुवात ऍक्च्युली तिथे माझी जवानाची भाजी जाऊ. इकडे बघा. आणि जेवण कसं आहे सांगा. भाऊनी अजून खाल्लंय पण नाही. व्हेज थाली. मानवाली काय काहीतरी हाय. सो गाईज, पारकर भाऊ नेहमीप्रमाणे कामावरून एकदम सगळं निपटून आलेले आहेत. इकडे आमची सगळ्यांची जेवणं संपत आली आहेत आणि ते आपले तिथे उभं राहून आमच्याकडे बघतायत फक्त, पण आतमध्ये काही येत नाही. आता या चालत पुढे. फायनली आले बाई 2 पाऊल पुढे. तिच्यावर बघितलं बाई. हॉटेलमध्ये अरे उद्या पण येऊया हॉटेलमध्ये. ऑलमोस्ट आमचं जेवण झालेलं आहे. शेवटच्या टप्प्यावर आहे. ते राडा आहे. चला भांडी घासायची. पैसे दिले नाही. गाईज, मस्त आम्ही पिक्चर बघितलं. एक नंबर पिक्चर होता. मराठी विद्यालय. आणि त्यानंतर मग आम्ही इकडे जेवायला आलो. चव महाराष्ट्राची एक नंबर हॉटेल आहे. हे मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतेच आहे. आता आम्ही बाहेर बघा सगळे आलेत. बोर्डाची त्यांनी बोर्डाची लाईट बंद केली त्यामुळे दिसत नाही. आणि सगळे आता बाहेर निघालोय. सगळे जाणार आपल्या आपल्या घरी. ए सगळे बाय करा. बाय. चलो बाय, भेटूया घरी गेल्यावर. सो गाईज, आत्ता आम्ही आलो आहे घरी. मस्त चेंज वगैरे केलं आहे. ह्यांचा चालू आहे ब्रश. आणि पिक्चर इतका भारी पिक्चर होता ना, खरंच सगळ्यांनी आवर्जून बघावा असा पिक्चर आहे तो. आजकाल मराठी मीडियमची काय अवस्था झाली ह्या तो पिक्चर बघून कळतं खरंच. आणि आजकालच्या मुलं जी आहेत ना, ती शाळेत इंग्लिश मिडियममध्ये जात आहेत. पण त्यांना हे माहिती नाही की ॲक्च्युअल शाळा कशी असते. आपण त्यांना बसमध्ये बसवतो, बस शाळेत उतरवते, तिथून बसतात, मुलं घरी येतात. जे आपण लाईफ जगलो ना, ते आजकालची मुलं नाहीच जगू शकत. बरोबर की नाही. आणि त्या पिक्चर इतकी सुंदर मांडणी केली ना पिक्चरमध्ये, इतकी सुंदर. एका क्षणाला तर नितीन अक्षरशः इमोशनल झाले होते ते पिक्चर बघता बघता. तुम्ही सगळ्यांनी पिक्चर तो आवर्जून बघा. खरंच पिक्चर खूप छान आहे. आणि पिक्चर बघून झाल्यानंतर आम्ही मस्त हॉटेलमध्ये गेलो. खूप महिन्यानंतर आम्ही सगळे मिळून हॉटेलमध्ये गेलो. छान मस्तपैकी जेवलो, खूप एन्जॉय केलं आणि मग आलो घरी. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.